पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा 2024 यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगर परिषदेकडून आवाहन करण्यात येते। पंढरपूर हे वैकुंठभूमी नगरी आहे। या वैकुंठभूमी नगरीमध्ये भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। या निमित्त पंढरपूर नगर परिषदेने काही सूचना सांगितल्या आहेत। यात्रेकरू, दिंडीकरी, फडतरी, भाविक भक्त इत्यादींसाठी राहण्याची सोय 65 एकर परिसरामध्ये केलेली आहे। शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन भाविकांना नगर परिषदेकडून करण्यात आले आहे। तसेच जेवणाकरिता थर्माकोल, प्लास्टिकच्या पत्रवाळ्या, त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रवाळ्यांचा, द्रोणाचा वापर करावा। तसेच प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर टाळावा असेही आवाहन करण्यात आले आहे। कचरा व्यवस्थापन समितीकडून आपल्या मठ व संस्था इत्यादी ठिकाणी निर्माण होणारा कचरा, पत्रवाळी, द्रोण, सडे खरकटे अन्न, सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा। नगरपालिकेची घंटागाडी आल्यानंतर त्यामध्ये तो टाकावा। उघड्यावर व रस्त्यावरती टाकू नये। नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये। शिळे अन्न, नासकी फळे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नये। धोकादायक इमारतीमध्ये राहू नये। तसेच पार्किंगची वेगवेगळी ठिकाणाची नावेही जाहीर करण्यात आली आहेत। अंबाबाई पटांगण, संत गजानन महाराज मठामध्ये, इसबावी विसावा मंदिर समोर, सांगोला रोड इसबावी समोर, कुंभार घाट समोर, कवटेगर गल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मर्याई पटांगण, कराड रोड वेअर हाऊस जवळ, रेल्वे स्टेशन मैदान, अहिल्यादेवी चौक, नवीन पुलाजवळ, वाकरी पालखीतळ, कुर्डवाडी रोड, गणेश ढाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये असे आवाहन पंढरपूर नगर परिषद यांनी केले आहे। पंढरपूर नगर परिषदेचे सचिन इथापे, प्रशासक नगर परिषद पंढरपूर, तसेच डॉक्टर प्रशांत जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे।